नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण राऊत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरतुली लोहारा। आज आपण भूगोल म्हणजे काय या विषयासंदर्भानं ओळख करून घेत आहोत। भूगोल म्हणजे काय तर प्राचीन काळापासून या विषयाचा व्यासंग अनेक तज्ञांना होता आणि प्राचीन काळात या विषयाला सर्वप्रथम इसवी सन पूर्व 234 साली इरेस्थोस्थेनिस यांनी जिओग्राफी हा शब्द प्रयोग केला। या शब्दांमध्ये आपल्याला जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजेच वर्णन, तर जिओग्राफी म्हणजेच संपूर्ण पृथ्वीचे वर्णन अशी एकंदरीत व्याख्या या विषयाची आपण करतो। त्याबरोबरच कार्ल रिटर यांनी 1891 साली जिओग्राफी ॲज होल इज रिगार्डेड दॅट डिपार्टमेंट्स ऑफ नॉलेज विच स्टडीज द व्हेरियस फीचर्स ऑफ द अर्थ सरफेस ॲज द एन्व्हायरमेंट ऑफ मॉनकिन। सदर व्याख्या भूगोलशास्त्र ही एक अशी ज्ञानशाखा आहे की जिच्यात मानवजातीच्या संदर्भात भूपृष्ठाच्या संपूर्ण विविधतेचा समग्र अभ्यास केला जातो। त्यानंतर नेचर ऑफ जिओग्राफी। प्राचीन काळापासून या विषयाचा व्यासंग जरी मोठा असला तरी प्राचीन काळात या विषयाला एक काल्पनिक स्वरूप प्राप्त झाले होते, ज्याला आपण कन्सेप्च्युअल संकल्पना असं म्हणतो। यामध्ये त्या काळात भूगोलाच्या संदर्भाने मांडलेले विचार हे काल्पनिक होते। त्या विचारांची सत्यता आपण तपासून बघितली नव्हती आणि ते तंतोतंत खरेही ठरत नव्हते। त्यानंतर मात्र भूगोलाचे स्वरूप जे आहे हे वर्णनात्मक होत गेले, कारण ग्रीक, रोमन आणि अरब भूगोल तज्ञांनी तसेच इतर भूगोल तज्ञांनी या संदर्भाने पृथ्वीचे वर्णन लिखित स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या लिखित स्वरूपाच्या वर्णनावरून भूगोलाला वर्णनात्मक स्वरूप प्राप्त झाले। एकंदरीत समोर विषयाचा अभ्यास करीत असताना आपल्याला भूगोल म्हणजे वितरणाचे शास्त्र, कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळ्याच घटकांचा एकत्रित वितरण समान स्वरूपाचे आढळत नाही आणि म्हणून भूगोल म्हणजे वितरणाचे शास्त्र अशा स्वरूपाचे वितरणात्मक स्वरूप प्राप्त झाले। त्यानंतर काय आणि कोठे यांच्या जोडीला का आणि कसे या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला। निरीक्षण, संकल्पना, वर्गीकरण, परिशीलन, कार्यकारण, भावात्मक परिकल्पना इत्यादींच्या कसोट्या आणि निष्कर्षाच्या आधारे सदर विषयाला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न अलेक्झांडर हॅम्बोल्ट, रिटर, फ्रेडरिक रेटझेल, आल्फ्रेड हेटनर या भूगोल तज्ञांनी केलं आणि या सगळ्यांना आधुनिक भूगोलाचे जनक मानून भूगोलाला एक अभिक्षेत्रीय संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाले, ज्याला आपण स्पेटियल ऑर्गनायझेशन असं म्हणतो। त्यानंतर पृथ्वीवरील वस्तू, विचार आणि माणसाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमीच गतिशीलता प्राप्त झाली आणि या गतिशीलतेच्या आधारे 1975 नंतर भूगोलाला मात्र एक गतिशील स्वरूप प्राप्त झाले, ज्याला आपण डायनामिक नेचर असं म्हणतो। त्याबरोबर आधुनिक कालखंडामध्ये जर विचार केला तर भूगोलाला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झाले आहे, कारण या विषयाच्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत ह्या सगळ्या संकल्पना आपण शास्त्रीय पद्धतीने शोधून काढण्याचा प्रयत्न केला गेला। त्यानंतर स्कोप ऑफ जिओग्राफी। एकंदरीत भूगोलाचा अभ्यास करत असताना भूगोलाच्या संदर्भात दोन प्रमुख संकल्पनांचा आपण अभ्यास करतो, ज्यामध्ये एक शाखा असते की निसर्गवाद, दुसरी आहे शक्यतावाद आणि तिसरी आहे नवनिश्चयवाद। यामध्ये भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला निसर्गवाद म्हणजे निसर्ग हाच श्रेष्ठ आहे आणि निसर्ग
निसर्गामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता कुणात नाही. निसर्ग हाच सगळ्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. अशा स्वरूपाची संकल्पना जी आहे हे निसर्गवादाची संकल्पना आपण ग्राह्य धरतो. यामध्ये रॅडझेल, सेम्पल, बकल, डोमोलिन यांनी निसर्गाला सर्वश्रेष्ठ मान दिला. मानव हा निसर्गाचा आणि पर्यावरणाचा गुलाम आहे. निसर्गाचे वर्चस्व सर्वत्र असते आणि निसर्गात बदल घडवून आणण्याची शक्यता कुणातही नाही. नैसर्गिक घटकांचे वर्चस्व हे सर्वांवर निर्विवाद असते. अशा पद्धतीची संकल्पना मांडली. दुसरी विचार होते ते म्हणजे संभववाद, ज्यालाच आपण शक्यतावाद म्हणतो, पॉसिबिलिझम. यामध्ये विदाल दी लाप्लास ब्रुन्स यांनी मानवाला निसर्गापेक्षा श्रेष्ठ मानले, कारण निसर्गात परिवर्तन घडवून आणण्याच्या क्षमता ही मानवात असते आणि म्हणूनच मानवाने पृथ्वीवर धरणे बांधली, कृत्रिम उपग्रहांची निर्मिती केली, चंद्रावर पाऊल ठेवून त्या चंद्राच्या संदर्भाने माहिती एकत्रित केली. त्यामुळे मानव हाच सर्वश्रेष्ठ आहे अशी विचारधारा सुद्धा पॉसिबिलिझम, शक्यतावाद यामध्ये गृहीत धरण्यात आली. त्यानंतर मात्र ग्रिफिथ टेलर यांनी नवनिश्चयवादाची संकल्पना मांडली की मानवही श्रेष्ठ नाही आणि निसर्गही श्रेष्ठ नाही, तर दोन्हीही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत आणि जे शक्य आहे तेच मात्र घडत असते. अशा पद्धतीची संकल्पना ग्रिफिथ टेलर यांनी आपल्या या नवनिश्चयवादात मांडल्याचे दिसते. त्यानंतर ब्रँचेस ऑफ जॉग्रफी, भूगोलाच्या शाखांमध्ये आपल्याला 2 प्रमुख शाखांचा अभ्यास करायचा असतो, ज्यामध्ये आपण फिजिकल जॉग्रफी आणि ह्युमन जॉग्रफी अशा 2 संकल्पना असतात. तर भौतिक भूगोलामध्ये आपण ज्योतिषविज्ञान, त्याचप्रमाणे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र या घटकांच्या उपशाखांचा अभ्यास आपण करत असतो. तर ह्युमन जॉग्रफीमध्ये एकंदरीत आपण आर्थिक भूगोल, सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, पर्यटन भूगोल, त्याचबरोबर संरक्षण भूगोल इत्यादी भूगोलांच्या उपशाखांचा अभ्यास आपण या 2 शाखांमध्ये करत असतो. भौतिक भूगोलामध्ये निसर्गात आढळणाऱ्या सगळ्या भौतिक आणि नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो. तर ह्युमन जॉग्रफी मानवी भूगोलामध्ये सगळ्या मानवी घटकांचा, रस्ते, वसाहती, त्याचबरोबर लोकसंख्या, बाजार, पर्यटन या सगळ्यांचा, या मानवी घटकांचा अभ्यास आपण ह्युमन जॉग्रफीत करत असतो. भौगोलिक घटकांचा अभ्यास करत असताना एकंदरीत एवढ्याच अभ्यासाच्या आधारे भूगोलाचा अर्थ समजणे सोपं नसते किंवा एवढ्याच घटकांच्या आधारे भूगोल मांडणं शक्य नसते. आणि म्हणून भूगोल या विषयाला आपण मदर ऑफ ऑल सायन्सेस असं म्हणतो. थँक्यू.